आपल्याला माहीत आहे की जगण्यासाठी ऑक्सिजन अति महत्त्वाचा आहे. त्यामुळेच तर आपण त्याला प्राणवायू असं संबोधतो. पण हा प्राणवायू तुमच्या शरीरासाठी तितकाच घातकही ठरू शकतो. 70% ऱ्हासकारी दीर्घकालीन आजार, डिजनरेटिव्ह क्रोनिक डिसीज, जे हळूहळू आपल्या शरीरामध्ये वाढतात, दीर्घकाळ टिकतात व कालांतराने आपले सर्व अवयव व टिश्यूज यांची कार्यक्षमता कमी करतात. या सर्वांचं मूळ कारण ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस किंवा फ्री रॅडिकल्स यांच्यामुळे होणारा पेशीतील किंवा सेल्समधील बिघाड हेच असतं. जसं ऑक्सिजनच्या संपर्कात आल्याने लोखंड गंजतं, कापलेलं सफरचंद काळं पडतं, अगदी तशीच ऱ्हासकारी प्रक्रिया आपल्या शरीरातील पेशींबाबत घडल्यामुळे एखाद्या व्यक्तीला कॅन्सर, पॅरालिसिस, हार्ट अटॅक, मल्टिपल स्क्लेरोसिस म्हणजेच मेंदू किंवा शरीरातील जे संदेश आहेत ते एकमेकांपर्यंत न पोहोचू देणं, मॅक्युलर डिजनरेशन म्हणजे अंधुक दिसणं, मेमरी लॉस किंवा संधिवात यासारखे भयंकर आजार होऊ शकतात. या सर्वांचं मूळ जसं ऑक्सिजनचा घातक परिणाम आहे, त्यासोबतच अन्न, पाणी, हवा यातील भेसळ व प्रदूषणांची सेना जी आपल्या शरीरावर सतत हल्ला करत असते. शिवाय आपली तणावजन्य जीवनशैली ही तितकीच कारणीभूत आहे. आणि वेळीच जर या सर्व दुष्परिणामांपासून आपण स्वतःचा बचाव नाही केला तर या भयंकर वेगवेगळ्या आजारांना आपण बळी पडू शकतो. त्यापासून स्वतःचा बचाव कसा करायचा किंवा आजार झालाय तर त्यातून बाहेर कसं पडायचं? अगदी सोपं आहे. तुमच्या पेशींमध्ये झालेला जो बिघाड आहे तो दुरुस्त करणं. रोग होणं म्हणजे पेशींच्या निसर्गयोजित रचनेत व कार्यात बिघाड उत्पन्न होणं. जर तुम्ही तुमच्या शरीरातील पेशींना, सेल्सना आवश्यक पोषण मूल्य सेल्युलर न्यूट्रिशन प्रोव्हाइड करताय, तो आपोआपच तुमच्या सेल्सचं, पेशींचं आरोग्य सुधारतं व परमेश्वराने, निसर्गाने त्यांना जे दिलेलं कार्य आहे ते पुन्हा पुनर्स्थापित होतं. एकदा का सेल्सचं आरोग्य सुधारलं की रोग कोणताही असो, आजार कोणताही असो, लवकरात लवकर आटोक्यात संपुष्टात येण्यासाठी मदत होते. सो लक्षात ठेवा की सर्वात पहिलं जर तुम्हाला काही करायचं असेल, कोणताही आजार असेल तर पहिलं सेल्सच्या आरोग्यावरती लक्ष केंद्रित करायचं आहे. सो ऑलवेज रिमेंबर, युअर सेल्स इज इक्वल टू tissues is equal to your organs is equal to your healthy body. So focus on your healthy cells, not on disease. A disease is not an enemy that suddenly attacks you. It's often the end result of years of cellular stress, neglect and imbalance. लक्षात ठेवा, औषधं आजारांच्या लक्षणांवर नियंत्रण आणतात, पण पेशींचं आरोग्य सुधारलं तर आजारांना जागाच उरत नाही. So be health centric, not disease centric.